आता कॉलेजला सुट्ट्या लागल्या आणि त्यातल्या त्यात आम्ही सगळे भावंडे एका ठिकाणी जमलोय आणि त्यातल्या त्यात आम्ही क्रिकेट नाही खेळलो असं तर कधी होत नाही. तर नमस्कार मंडळी, मी आहे सुशांत आणि स्वागत आहे तुमच्याला आपल्या आजच्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये. काल जी निम्मी कांदा लागवड झाली होती ना ती आज परत चालू झाली होती आणि त्यातल्या त्यात आज ना आपल्याला हे ना तुरीचं वावर पण मोकळं करायचं होतं, कारण की तुरीच्या वावरामध्ये पण आहे ना कांदे लावायची. तशी तर वावरातली निम्मी तूर आहे ना गायला चारा म्हणूनच तोडून नेली होती, पण तोडून नेता नाही ना तिचा फक्त पालाच नेला होता आणि बुडकं तसेच राहिले होते. मग जे राहिलेले तुरीचे झाड होते ते ना मी आणि पप्पानी वावरामध्ये तोडून टाकले. आधी इकडे कांदा लागवड पण ओके मध्ये चालू होती आणि मोटर चालू व्हायला अजून जरा टाइम होता, त्याच्यामुळे मी ना घरी गेलो. आणि आता 2-3 दिवसापासून आमच्या घरी एक पाहुणा येतोय जेवायला. तो पाहुणा कोणता आहे माहिती का? या पहा, एक कबूतर येते ना, एक दिवस घरी आलो होतं आणि त्याला घरी ना जरा खायला टाकलं होतं, त्याच्यामुळे ते ना 2-3 दिवसापासून लगातार येते. मग त्या पाहुण्याला असं थोडं खायला टाकायचं आणि खायला टाकलं का थोडंसं लांब जाऊन उभं राहायचं, कारण की त्याच्या जवळ उभं राहिलं का ते ना थोडं घाबरत आहे, त्याच्यामुळे ते दाणे खात नाही. बाकी आता कांद्याला पाणी भरायला आपला बारका बंद जायला होता, त्याच्यामुळे पाणी भरायचं काही टेन्शन नव्हतं. आणि सगळ्या कार्यकर्त्यांचं आज नियोजन झालं होतं का क्रिकेट खेळायला जायचं. सगळे कार्यकर्ते म्हणजे आम्ही 3-4 जणच होतो, पण आम्ही ना 3-4 जण असलो का तेव्हाच आम्ही बॉलिंग खेळतोय, नाही तर जास्त जण असले का मग ना अंडरवरती गेम चालू होते आमच्याला. बाकी आज लई दिवसातून आमच्या होम ग्राउंड वरती खेळलो होतो आणि त्यात ना व्ह्यू पण लई क्वालिटी झाला होता, एकदम भारी सनसेट झाला होता आणि आमच्या हरिभाऊ ना मस्तपैकी सायकल खेळत होते. आता आमच्या ग्राउंड वरती ओव्हरऑल वरती खेळायला पोरं नाही कोण म्हणते माहिती का, कारण की आमच्या ग्राउंडला ना दोन्ही साईडनं उतारे आणि मग एकदा का बॉल फिल्डरच्या हातातून सुटला मग जोपर्यंत उतारे तोपर्यंत बॉल थांबत नाही आणि उतारतो पारे ना नदीपर्यंत, त्याच्यामुळे काय वेळेस बॉल आहे ना पार नदी जवळ पण जातोय. आता इकडे आमच्यावाली बॅटिंग झाली होती आणि साहिलची सार्थकची बॅटिंग राहिली होती, पण त्यातल्या त्यात एक विषय झाला का आमच्याला ना बॉलच फुटून गेला होता. त्याच्यामुळे यांना म्हणून लोक बॅटिंग आहे ना तुमच्याली उद्या देऊ, पण त्यांना माहिती उद्या काय बॅटिंग होत नसती, त्याच्यामुळे ना फुटक्या बॉलनीच खेळली आणि मग आपल्या इकडे मान्याबाईच्या उपस्थितीमध्ये ना मॅच संपवण्यात आली.